आधीसाठी परत खास मेजवानी केली येस. आधीच्या लाडक्या बहिणींनी. दमलीस? सकाळपासून धावतोय त्यात आज तब्येत बरी नाही. चला या. नायसा नायसा ते ताक आहे. काजूची भाजी काय होतं आणि चणा. आवडतं तुला? आवडते तुझं वरण पापड मिरची तुला नाही आवडत असं कसं रे? एकदा हाक मारलं यायचं. काजूची भाजी फेवरेट आणि मस्त दुधी आहे वारवरीची. हे काय बनवलं रे? छास आहे का? दही छास असं झालं. शिमला मिर्च पण छान झाली. शिमला मिर्च नाही का, मिरची, भरलेली मिरची. चालेल. हॅलो. संध्याकाळची 7:30 आणि एक खूप मोठी गुड न्यूज आहे. काय आहे आय गेस हे तुम्हाला टायटल वाचून समजलंच आहे. सो येस, तिथे चाललोय. आणि एकच चित्र होतं. हे विद्युत पुत्र माझ्या महत्वाकांक्षा शाळेत त्या पूर्ण होता. इतरांचे कल्याण करणे मलाही कीर्ती देणे. सो फायनली छान गुड न्यूज येत आहे. खूपच गुड न्यूज झाले मला. आणि बॅक टू बॅक आत्या पण झाली. दोन्ही जागेवर मी आत्याच झाली. सो आता आम्ही चालू आहोत हॉस्पिटलला आणि तिकडचं मी तुम्हाला काही दाखवणार नाही कारण काही तासच झालेले आहेत. आणि प्रथमेश दादा आणि अक्षता वहिनी यांना बेबी गर्ल झालेली आहे आणि परत एकदा आत्या झाली, आई आजी झाल्यात परत एकदा. आणि दुसरी गुड न्यूज म्हणजे हो पहिले आधीपासून अगोदर म्हणजे मला वाटतं आम्ही येण्याच्या अगोदरपासूनच एकदम मैत्रिणींसारखं आहे. आणि ते सगळं. आणि दुसरी गुड न्यूज म्हणजे सीत आणि तृप्ती यांना मुलगा झालेला आहे. सो 2 दिवस आधी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी. कोण आहे ते तरी सांगा. सीत हा माहितीये. सीत आणि तृप्ती तुम्ही यांना पाहिलेला आहे. तो माझ्या काकाचा मुलगा आहे आणि हा पण माझा काकाचा. येस, 2 गुड न्यूज आहेत आणि ते फायनली रचनाने रिव्हील केले आहे. एकीकडे बॉय आलाय आणि एकीकडे गर्ल आलाय आणि दोघं सुद्धा मस्त आनंदी आनंद असं वातावरण आहे. छान वाटतं एकदम आणि एक्साइटेड होतो आम्ही. आता बेबी गर्लला भेटायला वाट बघतो आणि ह्या वेळेचीच आपण म्हणजे काय वाट बघत असतो. प्रथमेश आणि अक्षता त्यांचं बेबी शॉवरचं तू दाखवलेलं. प्रथमेश माझा स्कूल फ्रेंड, कॉलेज फ्रेंड आहे, माझा भाऊ आहे आणि खूप सारे नाते दोन्हीकडनं रिलेशन्स आहेत म्हणून खूप आनंद होत आहे. सो आज आम्ही त्या दोघांच्या बेबीला भेटायला झालो म्हणजे प्रथमेश दादा आणि अक्षता वहिनी. तृप्ती अजून माहेरी आहे. सो ती जेव्हा पण येईल तेव्हा तिच्या बेबीला भेटायला जाऊ. नाही तर यू नेव्हर नो आम्ही तिथे डायरेक्टली पोहोचू पण शकतो. खूप लांब राहते. सो छान वाटतंय आणि आता आम्ही निघतो. चला आम्ही तिघं आणि आई तिकडने येते. कोणत्या साईडला पार्किंग अरे तुम्ही काहीतरी ठरवलं असेल. तू बोलशील तसंच बोलणार ना. अभिनंदन प्रथमेश. बाबांना बाबा असं वाटतं एकदम युद्ध जिंकले. सेम तुझ्यासारखी म्हणजे आता तरी सेम ना नाही चेहऱ्याचं एकदम फेसिंग सेम. हे पण नाही ही तेव्हा तिचीच साईड गेलं का. खूप गोंडस आणि छान पाहिलेलं आहे प्रथमेशला. आम्ही जेव्हा स्कॅन बघायचो ना मला वाटायचं की मुलगा आहे कारण त्याचा फेस राऊंड आहे ना. त्याच्यावरनं काय कळतंय असं आपल्याला थोडं फील होतं एकदम. पण ते मॅच होतं स्कॅनचं.
थोडंफार. डॉक्टरांचं पण बोलतोय. तो बोलले काय बोलतोय यार? नाही, खरं असं ना. असतं थोडं. कसं होतं पण हे प्रोसेस कसं होतं रात्री 1:30 वाजल्यापासूनचा Mixed असतं. Excitement. तुला थोडी काय थोडं कळत असेल? टेन्शन पण Tension हॅपीनेस जास्त पण होतं. ऑफकोर्स. त्यानंतर जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत tension जास्त होतं. रात्रीपासून ना 1:30 वाजल्यापासून दीड म्हणजे कसं ते येऊन जाऊन होतं ना. निवांत भेटू. पुढच्या वर्षी आता भेटू. चालू होती सगळे आत्या हे ते मग तुमचं सगळं ते चालू. अजून 20% पण नाही मोठी gang आहे एकदम. बाकडे लावायला लागतात. आणि मला सांग मम्मीला मला काय हवं बिवं असं तर मी येईन ना मदतीला हं? मम्मीला सांग पण आहे. सकाळी पण त्यांना आम्हाला पण एक फोन करायचा आम्ही तर आहोत. तुम्ही काय आता पुढे ती डॉक्टर बोलते जाऊ बी होते सुमेध आणि सकाळी सुरुवात डबे बिबे खायला. परवापासून आर्यने सांगितलं आईंना तू आंबे घ्यायला गेली आम्ही म्हणतोय आता हे गेले आहेत इकडे आंबे आणायला आंबेच नाही ते इडवीला कशी अशी मोड आले हो मोर आले एकही आंबा म्हणजे असं एवढा मोर आलाय ना आता मोर आलेला गेला पूर्ण. आंबेच नाही एवढी गरमी साडीला काय बोलतात काय आलं 4 लग्न मी तिसऱ्यांदाच नेसली असेल ना साडी एकदा तू नेसली मग मी नेसली ना आई नेसली है ना तिसऱ्यांदाच आपण नाही थांब लागणार बाबू. कसं कुठे थांब जरा नाहीसा. काय पाहिजे काय पाहिजे सांग सांग त्यांना सांग दादांना. स्टार केक 2 द्या. हा एकच आहे स्टार. हा एक डोनट आणि दुसरं काय हे नको बस झालं. एकच घे. एकच किटकॅट. फायनली आम्ही आलो आहोत CST आय मीन क्रॉफर्ड मार्केट. लावले ते ओरिजिनल फ्रुट्स आहेत. ओरिजिनल कसं केलं काय पाहिजे येस बॅक टू होम. वाजले आहेत आता ऑलमोस्ट 12:30 आमचा गळ्या पाठी झाला आणि सो आमचा सडन प्लॅन झाला की लेट्स गो कुठेतरी आणि भूक पण खूप लागलेली. कुठे जायचं तर आर्य आमच्याबरोबर होता आणि आर्यने अजूनपर्यंत अतल सेतून होतं पाहिला आणि तो लवकरच जाईल सुद्धा त्याच्या घरी. मेन त्याला मरीन्स मरीन लाईन्स पण नाही त्याने कारण मुंबईची नाईट लाईफ बघायची होती. हा ते सगळं काही दाखवायचं होतं. बट आज फॉर्च्युनेट बोला किंवा अनफॉर्च्युनेट बोला आज मुंबई इंडियन्सची मॅच होती
ते पण वानखेडे स्टेडियम तिकडे. आणि आम्ही ज्या टायमाला तिथे पोहोचलो, आम्ही खाल्लं वगैरे, आम्ही पोहोचलो आणि त्याच टायमाला मॅच संपलेली, मुंबई इंडियन्स जिंकले. खूप सारी गर्दी. म्हणजे प्लॅन असा होता की आम्ही मरीनला जाऊन थोड्या वेळ बसू, आईंना पण थोडंसं रिलॅक्स करायचं होतं, कारण मरीनचं जे फील आहे ना ते अमेझिंग आहे. सो पण तिथपर्यंत आम्ही पोहोचूच नाही शकलो. एवढी ट्रॅफिक आणि एवढे पोलीस आणि एवढं सगळं ना की असं वाटलं पण नाही की 1 मिनिट बाजूला थांबू आणि उतरू आणि बघू, असं पण नाही. आम्ही जे सुटलो ना त्या, आणि इथं कसं म्हणजे मुंबईला जर तुम्ही काही आलात ना, वन वे खूप येतं. म्हणजे एक ज्या रूटनी तुम्ही गेलात ना, तुम्ही त्या रूटनी परत येऊच नाही शकत. तुम्हाला पूर्ण असं गोल सर्कल मारून यायला लागतं. आणि तसंच झालं, पूर्ण मुंबई दर्शन झाली आमची असं आम्हाला वाटलं. सो जी साऊथ मुंबई आहे त्याचं मी दर्शन, आणि त्याचबरोबर आहे ईद सुद्धा होती. सो मोहम्मद अली रोड पूर्ण असं फुल झालेला. सो आम्हाला ते सगळं काही क्राऊड, आम्ही गाडीत बसल्या बसल्या फुल एन्जॉय केलं. आय नो हा ब्लॉग तुमच्यापर्यंत थोडाफार लेट येतोय, बट आजचा जो दिवस होता ना तो खरंच खूप छान होता. सकाळी आम्ही मस्त घरी छानसं मील केलं. त्याच्यानंतर गुड न्यूज जी आम्ही तुम्हाला सांगितली, आणि बेबीला बघून एवढा आनंद झाला. मेन म्हणजे दादा आणि वहिनी ते बोथ आर हॅपी, आणि बेबी सुद्धा खूप छान आहे. सो लवकरात लवकर तुम्हाला सुद्धा ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. आणि प्लस त्यानंतरची संध्याकाळी जी होती ती पण छान गेली. हे जे छोटे छोटे मोमेंट्स आहेत, जसं की आम्ही नेहमीच म्हणतो, ह्याला आपण आत्ता नाही आपल्याला असं वाटत, पण जेव्हा पुढे जाऊ ना तेव्हा हेच मोमेंट्स आपण जास्त चेरिश करतो. जेवढं टाइम्स मी सनीबरोबर आत्तापर्यंत स्पेंड केलं आहे, लाईक इट्स बीन ऑलमोस्ट 8 years. आम्ही जेव्हा मरीन्सला बोला किंवा बाकीच्या ठिकाणी आम्ही ऑलरेडी जाऊन आलो, तिकडे गेल्यानंतर आम्हाला आमच्या सगळे काही मेमरीज आठवतात की कसं आम्ही आमचं 1 month ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला जायचो लग्नानंतर मरीन्सला. तिकडचं आम्ही केक घ्यायचो, मग तिकडे केक म्हणजे छोटीशी पेस्ट्री घ्यायचो आणि मग दोघं सेलिब्रेट करायचो. एक ते जे मोमेंट्स आहेत ना, ऑफकोर्स विथ टाईम ते चेंज होत राहतं, प्रायोरिटीज चेंज होतात. आपलं हळूहळू आयुष्यात नायसा आली. आता सगळं जे असतं ते नायसाकडे असतं की नायसा किती कम्फर्टेबल असेल त्या सिच्युएशनमध्ये किंवा त्या एन्व्हायरमेंटमध्ये, मग त्यानुसार आम्ही वागतो. जेव्हा आई असतात किंवा दोघी आई असतात तेव्हा त्यांना किती कम्फर्टेबल फील होईल, तर त्या प्रकारे आम्ही वागतो. सो हे जे सगळे मोमेंट्स आहेत, सगळ्या फॅमिली मेंबर्स बरोबर आपण जे बनवतो तेच आपण पुढे जाऊन चेरिश करणार आहोत. म्हणून आमच्याने जेवढं होतंय तेवढे आम्ही मेमरीज क्रिएट करतो, तेवढं आम्ही हॅपीनेस स्प्रेड करतोय. आणि एकही मोमेंट आम्ही सोडत नाही, अजिबात एक पण मोमेंट नाही सोडत. आणि तशीच आमची पूर्ण फॅमिली सुद्धा आहे. म्हणून मला जास्त आनंद वाटतो. आय एम रिअली व्हेरी फॉर्च्युनेट फॉर दॅट की मला अशी फॅमिली मिळाली आहे. सुद्धा तुमच्या फॅमिली बरोबर असंच टाइम स्पेंड करा. छोटं म्हणजे थोडंसं टाइम असेल तरी इट्स ओके. मोबाईल साईड ते थोडे साईडला ठेवा, गप्पा मारा, एकमेकांबरोबर खूप हसा, खूप बोला. 3 लोक फॅमिली मेंबर्स फॅमिलीमध्ये असतील, 4 लोक असतील तरी खूप सारे आपण मेमरीज काय म्हणतो बनवू शकतो. आणि काय नाही, असं चला मग ह्या छानशा नोटवर मी ब्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.